थेऊर तालुका हवेली येथे दारूच्या नशेत रिक्षा चालकानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। गुरुवारी दिनांक 23 एप्रिल रोजी रात्री 10च्या सुमारास हा प्रकार घडला असून उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झालाय। गणेश शिवाजी पवार असे मृत रिक्षा चालकाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार पवार हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। त्यांना दारूचे व्यसन होतं। गुरुवारी रात्रीही ते दारूच्या नशेत घरी आले होते। नशेत त्यांनी नेहमीप्रमाणे घरच्यांशी वाद घातल्यानं संभाव्य मारहाणीच्या भीतीनं आई पत्नी आणि मुलगा शेजाऱ्यांच्या घरी जाऊन थांबले होते। रात्री उशिरा पवार झोपले असतील असा समज करून कुटुंबीय परत घरी आले असता घराचा दरवाजा अर्धवट उघडा आणि घरातील लाईट बंद असल्याचं दिसलं। लाईट सुरू केल्यानंतर गणेश पवार हे घरात साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले। यानंतर कुटुंबियांनी आरडाओरड केला असता शेजाऱ्यांनी तात्काळ धाव घेत त्यांना खाली उतरवले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली। या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार केतन धेंडे घटनास्थळी दाखल झाले। बेशुद्ध अवस्थेतील पवार यांना तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येणार आहे। गणेश पवार यांनी आत्महत्या का केली याबाबत लोणी काळभोर पोलीस तपास करीत आहेत।